यवतमाळच्या वडगाव रोड परिसरात सय्यद वसीम सय्यद हबीब या ऑटो चालकाची हत्या करण्यात आल्याची घटना 2 दिवसांपूर्वी घडली होती। दरम्यान या प्रकरणी पोलिसांनी तपास चक्रे फिरवीत मंगेश कनाके आणि एका विधी संघर्ष बालकाला ताब्यात घेण्यात आले। दरम्यान या प्रकरणी न्यायालयाने एकाला 30 मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावली, तर आज त्याच्याकडून हत्या प्रकरणातील शस्त्र जप्त करण्यात आले। यवतमाळच्या वडगाव परिसरामध्ये एका 32 वर्षीय युवकाची धारदार शस्त्राचे घाव घालून हत्या करण्यात आली होती। जुन्या वादाचा वचपा काढीत ही हत्या करण्यात आल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे। सय्यद वसीम सय्यद हबीब असे मृत तरुणाचे नाव आहे। सकाळी 6 वाजताच्या सुमारास ही हत्या करण्यात आली। दरम्यान या प्रकरणातील मारेकरी मंगेश कनाके आणि एका विधी संघर्ष बालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले असून न्यायालयाने त्यांना 30 मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे। दरम्यान औदुतवाडी पोलिसांनी त्यांच्याकडून या प्रकरणातील हत्येवेळी वापरण्यात आलेले शस्त्र जप्त करण्यात आले। यवतमाळ जिल्ह्यात सतत होणाऱ्या खुनाच्या घटनेने नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे।